गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर हे होतं माझं गावाकडचं सकाळचं वातावरण. इतकं भारी वाटतं ना, असं वाटतं कधीशी सकाळ होते आणि हे ऊन बघायला भेटते आणि त्या उन्हामध्ये थोडा वेळ बसायला निवांत. तर सकाळचं वातावरण तुम्ही बघितलंच आणि छान वाटतं. असं कवळं कवळं ऊन आलेलं आणि उन्हाला बसायला मस्त वाटतं. मी आता शेकून आले. आता थोडंसं गरम गरम वाटायला लागलं आहे. नाहीतर रात्री ना पाणी दिलं होतं ह्याला, तर सगळं पाणी बाहेर आलं. इकडं बघा. आणि सकाळी बाहेरच येऊ वाटत नाही. असं पूर्ण जमीन पण थंड थंड पडलेली असते. आणि ह्यांना मी सांगितले बारक्या पाईपीने पाणी द्या, पण हे मोठ्या पाईपीने पाणी दिलं का सगळं बाहेरच येतं. तर चला असो, म्हटलं चला तर सकाळी व्हिडिओ स्टार्ट करूया. नंतर ना काय होत नाही कामातनं आणि असं वाटतं की आता झाली काम, आता काय शूट करणार आहे असं होतं. माझ्यासोबत नाही, सगळ्यांसोबत असं होतं. जे लॉंग व्हिडिओ बनवतात ना त्यांना हाच प्रश्न असतो की अरे मी व्हिडिओमध्ये दाखवू काय. आणि मला पण तोच प्रश्न पडतो. कधी कधी मी त्याच्यासाठीच थांबवते की अरे हे नको घ्यायला, पण आता नको म्हटलं, थांबायला नको, जे आहे ते तुमच्यासंग शेअर करावं. तर चला आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. आंघोळ विंघोळ झाली नाही, पहिल्यांदा भाकरी बनवून घेणार आहे कारण ह्यांना मला डबा द्यायचा आहे. आज शनिवार आहे. जर वेळेस तर डबा नाही लागत, पण कदाचित ह्यांना यायला उशीर होणार आहे आज, त्यामुळं डबा बिबा द्यायचा आहे बनवून. तर भाजी वगैरे तर झाली माझी रेडी, फक्त परतायची आणि द्यायचे. सोलून ठेवले मी, पाठीमागं सगळं करून ठेवलं आहे. तर भाकरी करायची आणि मेथीची भाजी बनवायची, मग झालं. नाही सॉरी, शापूची भाजी बनवायचं, मग झालं. तर चला आता सुरुवात करूया आपण आपल्या स्वयंपाकाला. आणि एरवी जे मला जास्त कामं नसतात ना, ते मला शनिवारी जास्त कामं असतात, जे की हांतरून काढणं, घरातून झाडून काढणं. एरवी कसं ते उशिरानं जातात ना, मग ते करून जातात. झाडून नाही काढलं तर एक मदत होती, जी म्हणजे कपडे उचलण्याची, कारण मला त्याचा जाम कंटाळा येतो. आणि सोनू अजून झोपले, त्यामुळं टाईम आहे अजून ते सगळं उचलायला. हा का, झोपली ती तर मी माझ्या कामाला लागते आता. वाट बघत नाही तिच्या उठायची, कारण हिला पण उठलं उठलं जेवायला लागेल, कारण हिनं रात्री जेवली नव्हती. अरे देवा, तोंडावर येते माझ्या. हां, तर चला आता घेते स्वयंपाक करून. तर ना थोड्या वेळ म्हटलं उन्हाला बसून घ्यावं आणि तुमच्यासोबत थोड्याशा गोष्टी शेअर करायच्या होत्या, त्यामुळे ही क्लिप मी इथे ॲड करते. तसं तर काय माझा हेतू नव्हता ही क्लिप ॲड करायचा, मी शॉर्ट व्हिडिओसाठी बनवली होती. पण असो, भरपूर दिवस चॅनलला त्या ब्लॉग आले नाही, त्याचं कारण तुम्हाला सांगायचं राहून गेलं होतं. तर चला म्हणलं आपण ते आज शेअर करून टाकूया. त्यासाठी मी सेपरेट ब्लॉग बनवला आहे, तेही तुमच्यासंग शेअर करेन. पण ह्यामध्ये थोडंसं तुम्हाला सांगते, माझं चॅनल उडलं होतं, जे सोनूकडून चुकून झालं होतं या. तर ते रिकवर करण्यासाठी मला थोडा टाईम लागला होता, त्यामुळे ब्लॉग आले नव्हते आणि काही गोष्टी शेअर नव्हते केल्या. चॅनल नव्हतं, त्यामुळे कम्युनिटी पोस्ट वगैरे देता येत नव्हती, त्यासाठी खरंच सॉरी. आणि माझ्या बाबतीत असं का घडतं हे मला नाही समजत. एक तर मी 2 चॅनलं गमावले आहे, ते तिसरं चॅनल आहे त्याच्यावरती माझं काम सुरू आहे आणि त्या बाबतीत पण अडचण येते. म्हणल्यानंतर असं वाटतं की माझ्या नशिबात यूट्यूब हे नाही आहेच. कधी कधी सोडून द्यावं, पण काही जी पब्लिक इतके फॅमिलीसारखी झाली ना, त्यांना ब्लॉग बघायला आवडतात, त्यासाठी मी शूट करत असते. ज्यांना माझं घर, माझी लाईफस्टाईल आणि माझ्या घरातलं सगळंच बघायला आवडतं, त्यासाठी हे ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करते मी. तर मला जास्त काही आवड नाही राहिली आहेत. तर असो, आता झालं आहे चॅनलचं काम माझ्या, थोडे प्रोसेसमध्ये आहे, ते होईलच हळूहळू. तर प्रॉपर चॅनल आलं नाही, फक्त चॅनल आले. जे काय मध्ये होतं ना, ते सगळं यायला बाकी आहे अजून. ते सगळं प्रोग्रेसमध्ये आहे, तेही नीट होईल अशी आशा करते आणि तुम्ही पण प्रार्थना करा. तरी तर माझी स्वयंपाकाची तयारी सुरू झाली होती या. बोल. तिकडे कशा आहेत? फोन आलाय काय माहित, एवढंच कुठले.
माझा स्वयंपाक वगैरे झाला. अंघोळ स्वयंपाकाच्या आधीच करून घेतली. स्वेटर काय काढला नव्हता, प्रचंड गार लागतंय त्यामुळं. तर असं आपल्या चॅनलला भरपूर दिवस ब्लॉग नाही आला, त्याचं कारण तुम्हाला सांगते. चॅनल डिलीट झालं होतं. ते चॅनल मला घेस्तोपर्यंत लय 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 अडचणी आल्या होत्या. म्हणजे मला ना पासवर्ड लक्षात होता ना काय, मी कसं सगळं केलं आहे ना मला माहिती. त्यामुळे आपल्या चॅनलला ब्लॉग येत नव्हतं. तर आता झालं आहे, इतकं पण कवर नाही झालं, पण बऱ्यापैकी चॅनल तरी आलं. तर बाकीचे प्रोसेस बघू कधी होते. म्हणूनसाठी आज ब्लॉग बनवते. म्हणलं आज ब्लॉग अपलोड करून टाका, नाही तर डबल ते रेश सगळी डाऊन व्हायची त्यासाठी. तर आजचा ब्लॉग तर असाच, जे मागं शूट केलं होतं थोडंसं, आणि नंतर चॅनल डिलीट झाल्यानंतर मला काही इच्छाच नव्हती राहिली व्हिडिओ शूट करण्याची. मग तेवढाच ब्लॉग होता, मी पुढं काही बनवलंच नव्हतं. तर आज थोडं सकाळचं शूट घेतलं आहे, ते ह्यात ॲड केलं आहे थोडंसं. आणि जे आत्ता तर असं आता उद्यापासून आपले रेग्युलर ब्लॉग येतील. आणि आजच होम टूरचा ब्लॉग करेल आणि उद्या अपलोड करून टाकेल. म्हणजे आज व्हिडिओ शूट करणार आहे असं ठरवलं आहे. कारण माझी कामं, स्वयंपाक वगैरे झाला, आंघोळ झाली, त्यामुळं बाकीची कामं तर आता कपडे आणि भांडे होऊन जातील. आणि घरातलं आवरणं, ती काय आवरायची गरज नसते, रोज तो पसारा असता. आणि जसं आहे ना तसंच दाखवणार आहे मी, कारण तुम्ही रोज व्हिडिओमध्ये बघतात. जास्त काय पसार नसतो, एवढंच की कपडे असते तर त्या घड्या घालून ठेवणार आहे. तर चला असू द्यात. आता भांडी घासायला घेते पहिल्यांदा. आणि ही जी आंघोळ राहिली, कुठे गेली? हां, तिची आंघोळ राहिली. आणि तिला मी म्हटलं येऊ नको व्हिडिओमध्ये, अवतार नाही नेट, सारखी मातीत खेळत आहे ना, इतकं अंग फुटलंय ना तिचं की काय सांगावं. तर चला आता. आणि जे मला केस कापायचे आहेत ते थोडीशी खालनं कट करावं म्हटलं, कारण ना तेलामुळे इकडून इकडून सगळं काळं पडतं. आणि हो तिचं व्हायला लागले, त्यामुळे म्हणलं थोडीशी खालनं कट करते. पार्लरमध्ये तर आता नेणार नाही. मागच्या वेळेस एकदम हायफाय पार्लर होतं आहे, आणि त्यात तिला मी घेऊन गेले होते. म्हणजे तिचा पप्पा घेऊन गेला होता, आणि बरोबर अजिबात केस तिची कापली नव्हती. 150 रुपये घेतलं होतं या. इतकं तर नाही घेत, आम्ही दुसरीकडे जातो ना तर 60 रुपये किंवा जास्तीत जास्त 80, पण कमीत कमी 60 रुपये तर घ्यायची. हिनं 150 रुपये घेतला. आणि काहीच नाही, पोराची केस ती चांगली कापते, ती वरनं कमी कमी करत आणते ती. हिनं डायरेक्ट हितनं केलं होतं, बस खालचं तसंच ठेवलं ना, असं असतं कट म्हणले आणि झालं. आता कापल्यावर तिला तरी आपण काय बोलणार आहे. म्हटलं जाऊ द्या आता. आता मी कापायची भानगडच नाही करणार, आणि तिला पण नाही ती कापायची, किती हलवत्या. तर चला आता, माझी बडबड काही थांबणार नाही. लाईट चमकायला लागली, म्हणजे जाण्याच्या ह्याच्यावर आली. तर थोडासा फोन नाही, आता एडिट करते व्हिडिओ आणि अपलोडला लावते. तोपर्यंत चार्जिंग संपते. आता बघू, लाईट जर टिकून राहिली तर आपला ब्लॉग शूट होईल, नाही तर नाही. बघा आता चमकतीच लाईट. का असं होतं म्हणजे रोज दुपारचं मला वाटते 9ला एकदा लाईट जाते, नंतर 11ला जाते का नाही लाईट, ती येतच नाही. संध्याकाळी 8 वाजता डायरेक्ट लाईट येत्या. एवढं प्रॉब्लेम होतात. आता तर ना 2 दिवस झालं सोनूला मी चुलीवरचं पाणी तापवून आंघोळ घालायला लागले. लाईटीची वाट बघूस तोपर्यंत म्हणजे संध्याकाळच होऊन जाते. अरे तर चला असं, आजचा व्हिडिओ जसा आहे छोटा मोठा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडतं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल त्याला समजेल की तुम्हाला कशा संदर्भात व्हिडिओ बघायला आवडतील ना, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.